ए विनोद, चल लवकर वरती ये बरं. ताई आले, राखी बांधायची. अगं हो का आई, ताईला म्हणावं ओवाळणी तयार कर. तोवर मी आलोच. ए आम्या, बोल. मी घरी चाललोय राखी बांधायला. गेम मध्ये मी जिंकतच आलोय. माझ्या जागी कोण खेळेल का? खेळ ना, बघ ना. अरे माझी तर बहीण येणार आहे राखी बांधायला. अरे प्रितेश, तू खेळ ना त्याच्या जागी. अरे अरे हर्ष, तू जा ना. माझी बहीण तर राखी बांधायला येणार आहे, तू जा ना. अरे माझी पण बहीण राखी बांधायला येणार आहे. अरे विवेक, तू जा ना. माझी पण बहीण राखी बांधायला आहे. अरे अजय, तू खेळ ना त्याच्या जागी. आमच्या तर बहिणी येणार आहेत राखी बांधायला. तुझा तर प्रश्नच नाही, तुला तर बहीणच नाही. तू खेळ ना त्याच्या जागी. अरे अमोल, हा चल वरती राखी बांधायला. आलो. काय रे अजय, काय झालं? कुणी काही बोललं का तुला? मग रडतोयस का? बघ नाही, माझ्या सगळ्या मित्रांच्या हातात राखी आहे. माझा हात बघ, रिकामाच आहे. मला वाईट नाही का वाटणार? आई, मला बहीण हवी. माझ्या सगळ्या मित्रांच्या बहिणी आल्या आणि त्यांना राखी बांधली. मला पण वाईट नाही का वाटणार? मला काय माहिती नाही, मला बहीण पाहिजे बस. अरे पण तुला माहिती आहे ना, मी सध्या आजारी असते. मग तुला बहीण कुठून आणणार? डॉक्टर काका ओरडतील ना मला. मग पण डॉक्टर काकांना कशाला सांभाळायचं? अरे बेटा, तुम्हा दोघांना सांभाळताना मला त्रास नाही का होणार? मग डॉक्टर काकांना कळणारच ना. मला काही माहिती नाही, मला बहीण पाहिजे बस. पाहिजे तर मी तिला सांभाळीन. मी काय आता लहान नाही राहिलेलो. बरं ठीक आहे, आपण बाबा आले ना, मग बाबांना सांगू आणि काहीतरी करू. हा पण तू उठ, आधी तोंड धुवून घे बघू आणि खाऊन घे काहीतरी. हे बघ, आज नारळी पौर्णिमा ना, रक्षाबंधन ना, म्हणून मी तुझ्यासाठी की नाही नारळी भात केलाय. तुला आवडतो ना? उठ बघू, खाऊन घे. नाही पाहिजे. बाबा येऊ देत, ते काय बोलतात ते बघू. तोपर्यंत मला काही नको. अरे पण बाबा येतीलच एवढ्यात, तू खाऊन तर घे. नाही म्हणजे नाही. काय ग, असं का झोपलाय? आणि चेहरा का असा रडल्यासारखा? अहो बरं झालं लवकर आला. काही न खाता पिताच झोपलाय तो. आणि आता काहीतरी नवीनच खूळ आले त्याच्या डोक्यात. आता म्हणतो मला बहीणच पाहिजे, त्याशिवाय मी जेवणारच नाही, असा हट्ट केलाय त्याने. आणि हे सगळं तुमच्यामुळेच. आज रक्षाबंधन ना, म्हणून वाटत असेल त्याला. बरं ते जाऊ दे, आपण समजवूया ना त्याला. अहो महाराज, गेले अर्धा तास झाला त्याला समजवतीये, पण छे ऐकतच नाही हो. लाडून ठेवलेत ना, आता डोक्यावर बसलाय. तुला एक विचारू? विचारा ना. तुला नाही वाटत आपल्याला एक मुलगी असावी? वाटतं, पण याचाच प्रॉब्लेम माहिती आहे ना तुम्हाला. आणि डॉक्टरांचे म्हणणेही आठवते ना. आणि दुसरा चान्स घेणं म्हणजे मला रिस्कच वाटते हो. अगराने तसं नाही बोलत आहे मी, आणि मलाही कळतंय का सगळं. पण तुला माहित आहे ना, माझा मित्र समीर, त्याला कित्येक वर्ष मूल होत नव्हतं. अनेक उपचारही केले त्याने, पण शेवटी दोघांनी निर्णय घेतलाच ना. हो, आणि किती गोंडस आहे ना होतो, आणि हुशारही. अगं समीर आणि वहिनीने इतके छान संस्कार केलेत ना त्याला, किती हुशारी केलंय. हो, आणि आपण एक मुलीला सांभाळू शकतोच की. तिला मोठं करू शकतो, तिला चांगले संस्कार देऊ शकतो. मलाही वाटतं मला एक मुलगी असावी, तिला मी नटवावं, सुंदर सुंदर कपडे घालावी. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये, आपल्या अजयला एक बहीण मिळेल, आणि या घराला घर पण येईल. माझ्या मनात तू बऱ्याच दिवसापासून होतं,
पण तुला पटेल ना पटेल हा मोठा प्रश्न होता. पण चला, आता होम मिनिस्टरची परवानगी मिळालेली आहे, मग आणखी काय हवं? बरं, पण ते ठीक आहे. आधी त्याला उठवा आणि काहीतरी खायला द्या. आणि हो, जे ठरवलंय ते लवकर करा म्हणजे झालं, नाहीतर साहेब पुन्हा रागावतील. अनिता, माझ्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन आहे. प्लॅन? आपण जर अजयला आजच तिच्या बहिणीकडून राखी बांधून घेतली तर? अरे बापरे, एवढं फास्ट? बरं, पण जे काही कराल ते विचारपूर्वक करा म्हणजे झालं. हो ग बाय. आणि आता होम मिनिस्टरची परवानगी मिळाली असताना कसला विचार करायचा? बरं, तू जेवायला दे बघू, मीच अजयला उठवतो. ए अजू, अरे उठ, चल जेवून घेऊया. अरे असं काय करतो? शाळा बाळा तू, उठ उठ उठ. अरे मम्मीने जेवण वाढलंय. काय झालं? बघा ना बाबा, माझ्या सगळ्या मित्रांच्या बहिणी आल्या आणि त्यांना राखी पण बांधली. मग माझा हात रिकामा का? मला पण वाईट नाही का वाटणार? मला काही माहिती नाही, मला बहीण पाहिजे बस. हो रे बाळा, आम्हालाही कळतंय ना. पण हे बघ बेटा, आम्ही तुला हवं ते देतो ना, मग एवढा हट्ट का करतोस? आणि हे बघ, जेवणावर कधीही राग काढायचं नाही, कळलं? मग मी काय असंच राहू का? तुम्ही मला सगळं देतात ना, मग बहीण पण द्या प्लीज ना बाबा, प्लीज. हो रे, ठीक आहे. पण हे बघ, एका अटीवर. हो चालेल, मी सगळं काही ते करेन, अभ्यास करीन, तुम्ही बोलाल तशी वागीन, आणि ना मी तिचा सांभाळ पण करीन. पण मला बहीण द्या ना बाबा, प्लीज. पण हे बघ अजय, तू तिला कधीही रडवायचं नाही, कळलं का? बोल, चालेल? चालेल. व्हेरी गुड. मी तिला माझी सगळी खेळणी देईन, मी तिला माझ्यासोबत खालती फिरवायला देईन, मी तिला खाऊ देईन, आणि मी तिला अभ्यास पण शिकवेन. पण प्लीज मला बहीण द्या ना बाबा, प्लीज. चल, आपण ना आजच तुला बहीण आणूया. पण तू बाबा आणि माझ्यासोबत आधी जेवून घे बघू. चल चल. आई खरंच आजच मला बहीण मिळणार? हो रे माझ्या बाळा. अगं हो, मी छोटस काम आहे ते करून येतो, तुम्ही निघा दोघ जण. आणि हो, जाताना ते आपले चेकबुक आणि कागदपत्र पण घ्यायला विसरू नको. बाबा, म्हणजे तुम्ही नाही येणार आमच्या सोबत? अरे हो, आलो, मी पण येणार रे. तू जाऊन बहीण बघून ठेव. हा, मी आलो ना की आपण तिला घेऊन येऊ, ठीक आहे? आम्हाला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. बघा नाही ते आम्हाला ही मुलगी पसंत आहे. कागदपत्र तयार करा, बाकी ते नाही. तुम्ही पूजाला पसंत केलेली चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट सांगायची तुम्हाला, तुम्ही नीट ऐका आणि मग ते विचार करा. उद्या आमच्या संस्थेला कोणी दोष देता कामा नये. हो, सांगा ना. अरे बापरे, म्हणजे हिला सांभाळायला आम्हाला आणखी एखादा ठेवावं लागेल. नको रे बाबा, आपण दुसरीकडे बघूया. सॉरी मॅडम, मग आम्ही नंतर येतो. नमस्कार मॅडम, आम्ही इथे एक मुलगी दत्तक घ्यायला आलो. बघा नाही ते आहे तुम्हाला. आम्हाला हीच मुलगी पसंत आहे. मम्मी पप्पा, नको रे बाबा, मला अशी बहीण नकोय. मला सर्व मुलं चिडवतील. आपण दुसरीकडे बघूया. हो रे बाबा, ठीक आहे, आपण दुसरीकडे जाऊ बघायला. तुझं काय म्हणणं? हो बरोबर आहे, फुकट आपलं पण वाढायचं. मॅडम सॉरी.
आम्ही तिला नाही घेऊन जाऊ शकत. जातो. हां बोला ना मॅडम. डोनेशन देण्यासाठी आलात का? मगापासून तुम्ही तिथे उभे आहात म्हणून म्हटलं. नाही मॅडम, आम्हाला एक छोटीशी मुलगी दत्तक म्हणून घ्यायची आहे, म्हणून आम्ही आलो आहोत. बघा ना इथे आहे मुली. चल अजय, आपण पटकन बघू. बाबा येतीलच एवढ्यात. बघायचं काय, मी तर आधीच पसंत करून ठेवले. मला हीच बहीण पाहिजे. अरे पण इथे अजूनही आहेत ना, आपण त्या बघूया. काही कशाला करतोस? मी फायनल केले, मला पूजाच बहीण म्हणून पाहिजे, दुसरी कुठलीच नको. अरे अजय, तिचा प्रॉब्लेम माहिती आहे ना तुला, मग का असं करतोस? मला काही नाही माहिती, मला पूजाच बहीण म्हणून पाहिजे, दुसरी कुठलीच नको. हे अजय, तू फार हट्टी झालायस हा. अरे जरा मोठ्यांचं पण आई. थांब, तुझं बाबांनाच नाव सांग. ते बघ, आलेच बाबा. अरे काय अजय, पसंत केली का बहीण? हो ना बाबा, पण आई बघा ना, उगाचच मला ओरडते. काय ग, त्याला पसंत आहे ना. आणि काय रे, कोणती रे मुलगी? अरे वा, छानच डॉलच आहे की रे. वा, गुड गुड. अरे डोळे बघ ना तुझे, किती बोलके आहेत एकदम. अहो सर्व काही ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. जरा बाजूला जाऊन बोलूया का? अरे अजय, मी काय बोलतो, हे बघ, आपण दुसरी मुलगी बघूया ना. हे बघ अजय, तुला तिचा प्रॉब्लेम माहित आहे ना, मग आणि परत कशाला? बाबा, तुम्ही या प्रॉब्लेमला बघून तुझ्याला नको म्हणताय. मला पण घरी नाही यायचं, मी पण इथेच राहतो. अरे बेटा तसं नाही रे, आम्हालाही वाटतं ना तू तिच्याबरोबर छान छान खेळावास म्हणून. अरे पण तुलाच त्रास होईल नंतर. अहो बाबा, काही त्रास होणार नाही, मी सध्या खेळतोच ना. पण असं काय आहे त्यात? प्लीज नो बाबा, प्लीज. ठीक आहे, तू पूजाजवळ जा बघू. पूजा आधीशी बोलतो. हा पूजा, आता मी तुझा दादा, मला दादा म्हणायचं. हो, आणि आपण एकत्र खूप खूप खेळू. चालेल? बरं ठीक आहे मॅडम, आम्ही पूजाचाच विचार करतोय. तुम्ही जे काही कागदपत्र आहेत ते तयार करा. पण साहेब, एकदा विचार करा, नंतर आम्हाला दोष देऊ नका. नाही हो, आमचा अजयला पसंत पडली ना, मग बस. आणि तो खुश राहावा म्हणून तर आम्ही ते आलोय ना. ठीक आहे, तुम्हाला सर्व समजलं ना? हो, माहितीये. तुम्ही कागदपत्र तयार करा. नीलम इथे ये. हे कागदपत्र घेऊन जा आणि फाईल बनवून घेऊन ये. ठीक आहे बाबा. अरे बेटा, रागवतोस कशाला? तुला बहिणीबरोबर खेळायचं आहे ना? होय, खेळेन मी. अरे पण तुला तिचे प्रॉब्लेम माहित आहे ना, मग असं का करतोस? अहो काकी, तुम्ही जो प्रॉब्लेम सांगतायत ना, मला दाखवा जरा. पूजा, जा बॉल घेऊन ये. दादा, दादा. आई, बाबा, आता तर नक्की मला हीच बहीण पाहिजे. तुला एक विचारू, तुला इथे अजूनही चांगल्या बहिणी मिळाल्या असत्या, पण हीच का हवी? अहो काकी, तिचा जो प्रॉब्लेम तर हाच ना. अहो काकी, पूजेला माझ्याशिवाय दुसरं चांगलं कोणी सांभाळू शकत नाही. कारण मला माहितीये, असं असल्यावर काय काय अडचणी येतात, मी त्या भोगल्या आहेत. आणि त्या कशा प्रकारे सांभाळायच्या त्या माझ्या घरातल्यांनी मला समजवल्या आहेत. पण त्यांनी मला आश्रमात नाही सोडलं. आई, बाबा, तुम्हीच मला शिकवलं ना यावर कसं उभं राहायचं ते. मग तुम्ही का मागे पडतायत? असं मीही पडायचो, मग सगळे हसायचे, मी रडायचो, मग तुम्हीच येऊन मला समजवायचे ना. तुम्ही ते विसरलात का?
पण मी नाही विसरलो. काकी, मला माझे आई बाबा समजवायचे की बेटा, शरीराने जे अपंग असतात त्यावर आपण मनाने आणि जिद्दीने विजय मिळवू शकतो, पण विचाराने कधी अपंग बनायचे नाही, कारण त्यावर औषध नाही. पण आज मला एक कळत नाहीये आई आणि बाबा, की तुम्हाला काय झालंय. मी बघा विचाराने मजबूत आहे. अरे माझ्या बाळा, आणि म्हणूनच तुझं नाव अजय ठेवलंय ना. आणि खरंच तुझ्यासारखा विचार जर सगळ्यांनी केला ना, त्या भारतात नक्कीच चांगले दिवस येतील रे. आणि प्रत्येक अनाथाला आई वडील मिळतील. आणि हे आश्रमासाठी डोनेशन ना. आणि हो, आता पूजा आमची झाली ना. ती राखी घे बघू बांधून तुझ्याकडून. पण एक बोलू, तुम्ही तुमच्या मुलाला खरंच मानवता व विचाराने सक्षम बनवले आहे. या वयातही त्याचे विचार महान आहेत. असेच सर्वांवर संस्कार झाले तर कुठे दुःखच उरणार नाही. आता मी निर्धास्त झाले आहे. तुमच्याकडे पूजाला सोपवताना मला फार आनंद होत आहे. त्यामुळे तुम्ही तिची काळजी नक्कीच छान घ्याल, त्याबद्दल मनात शंकाच नाही.